मित्रांनो, जय हिंद, नमस्कार. कसे आहेत सगळे मित्रांनो? आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्टडीचे एकूण 3 स्लॉट सांगणार आहेत. मुळात ते 4 स्लॉट आहेत. 3 विषयाचे आहेत आणि एक एक्स्ट्रा करिक्युलर आहेत. ओके, आपल्याला एकूण 4 विषय आहेत. मराठी आहे, जीके आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे. तर गणित बुद्धिमत्ता आपण एक केलं तर असे एकूण आपल्याला 3च स्लॉट मिळतात. परंतु आपल्याला चौथा जो करायचा आहे तो एक्स्ट्रा साठी करायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण रिव्हिजन, प्रॅक्टिस आणि टेस्ट वगैरे किंवा करंट अफेअर्सचा अभ्यास किंवा इतर आपण असं करणार आहेत. असे एकूण 4 स्लॉट आपल्याला बघायचे आहेत अभ्यासाच्या दिवसाच्या शेड्यूलमध्ये. आणि हे जे 4 स्लॉट आहेत त्याला आपण एकूण 10 तास दिलेले आहेत दिवसाचे. ओके, मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्ही 8 ते 10 तासाचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्या पलीकडे बसायचं नाही. त्याच्या पलीकडे जे तुम्ही बसताय तर त्याच्यामध्ये तुमचं क्वालिटी होत नाहीये, क्वांटिटी होते. म्हणजे तुम्ही लोकांना दाखवताय किंवा स्वतःला फसवताय की मी 12-12, 15-15 तास लायब्ररीला बसतो आणि अभ्यास करतोय, पण मुळात तुम्ही क्वालिटी अभ्यास करत नाही. फक्त फिजिकली बसून आहेत, मेंटली काहीच जात नाहीये. ओके, तुम्ही बघा, तुम्हाला अनुभव येत असेल. सो हे जे मी तुम्हाला 4 स्लॉट देणार आहे ते एकूण 10 तासामध्ये स्लॉट केलेले आहेत मी. आणि तेवढं जर तुम्ही फॉलो केलं तर 100% तुम्ही यशस्वी होणार, चांगले मार्क येणार. ओके, आणि मेन म्हणजे काय माहिती का, क्वालिटी होणार आहे. आपल्याला क्वालिटीवर काम करायचं, क्वांटिटीवर नाही. ठीक आहे, तर आता हे जे 4 स्लॉट आपण पडतोय त्या 4 स्लॉटसाठी आपल्याला अति महत्वाचे 3 गोष्टी फॉलो करायचे आहेत. हे जर 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तरच तुम्ही यशस्वी होऊ शकणार आहात. कारण जी सध्याची स्पर्धा आहे ती खूप भयानक आहे, खूप डेंजरस झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर ह्या 3 गोष्टी करणं भाग आहे. त्यामध्ये सर्वात पहिलं आहे की मित्रांनो, तुम्हाला एखादी ऑनलाईन बॅच लावावी लागणार आहे. दुसरं आहे, तुम्हाला एखादं रेफरन्स मटेरियल वापरायचं आहे. आणि तिसरं आहे मित्रांनो, तुम्हाला घटकनिहाय प्रश्नसंच वापरायचे. असे 3 घटक आहेत. हे 3 घटक आपल्या त्या 4 स्लॉट मध्ये पाहिजे कंपल्सरी. आता त्याच्यातला जो पहिला घटक आहे ऑनलाईन बॅच. हा ऑनलाईन बॅच का पाहिजे मित्रांनो, तुम्हाला सांगतो. मी जेव्हा तयारी करत होतो 5-6 वेळा फेल झाल्याच्या नंतर मला लक्षात आलं की यार, आपण जिथे अडकतो तिकडे आपल्याला कोणी मार्गदर्शन करत नाही. आणि फ्रीमध्ये कशाला कोण मार्गदर्शन करेल? प्रत्येक जण आज बसलेला आहे काही ना काहीतरी अपेक्षेसाठी. ओके, सो त्यावेळेला मला एखाद्याने एक बॅच सुचवली गणितासाठी. मी थोडासा वीक होतो असं म्हणण्यापेक्षा मला रिस्कच घ्यायचं नव्हतं. मला पैकीच्या पैकीच मार्क पाहिजे होतं, हाच माझा इंटेन्शन होता. त्यामुळे मी काय केलं, एक बॅच लावली, गणिताची बॅच लावली. तुम्हाला सांगतो, इतकं सुंदर माझा अभ्यास झाला. कारण मला ज्या गोष्टी अडत होत्या ना त्या बॅचच्या माध्यमातून कव्हर व्हायला लागल्या, समजू लागल्या. बऱ्याचशा गोष्टी राहिल्या बरं का, कारण ती रिव्हिजन बॅच होती. ऍक्च्युली माझं चुकलं की मला ती पोलीस भरतीची संपूर्ण बेसिक टू ऍडव्हान्स बॅच लावायची होती, परंतु मी रिव्हिजन बॅच लावली. आणि रिव्हिजन बॅचमुळे माझ्या त्या गोष्टी फक्त रिव्हिजन होत्या, त्या वरवरच्या होत्या, तरी पण बऱ्यापैकी माझा अभ्यास झाला होता. ओके, आणि जर ती बेसिक टू ऍडव्हान्स लावली असती तर अजून शार्प झालं असतं. ठीक आहे, सो सांगायचं तात्पर्य एवढं आहे की ऑनलाईन बॅच आपण का लावावी, कारण आपल्याला टप्प्याटप्प्याला कुठल्या तरी मार्गदर्शनाची गरज असते आणि ती मिळते ऑनलाईनच्या बॅच स्वरूपात. ऑफलाईन बॅचेस देखील आहेत, परंतु ऑफलाईन बॅचेस लांब लांब आहेत आणि प्रत्येक शिक्षक हे एक्सपर्टच असतील त्या बॅचमध्ये असं नाहीये. ओके, तर त्यामुळे मी असं म्हणतो की जे एक्सपर्ट आहेत, जसं की जीके साठी कोणीतरी एक्सपर्ट आहे, मराठीसाठी कोणीतरी एक्सपर्ट आहे, गणितासाठी कोणीतरी एक्सपर्ट आहे, तर अशी एक्सपर्ट लोकांची वेगवेगळी बॅच लावा. कंबाईन कॉम्बो बॅच लावू नका. कॉम्बो बॅच मध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं मिळणार नाही. ओके, मग ते कसं झालं की बाबा एक चांगला मास्तर आहे, त्याला अनुसरून आपण बाकीच्यांना कॉम्प्रोमाइज करतो. तर कॉम्प्रोमाइजचं काम करायचं नाही. जे काही लावायचे ते एक्सपर्ट लोकांचं, म्हणजे ज्या ज्या विषयामध्ये जो एक्सपर्ट आहे त्यांचीच बॅच लावायची आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला ऑनलाईन बॅच पाहिजे. एक रेफरन्स मटेरियल पाहिजे, कारण रेफरन्स मटेरियल मधून आपल्याला बॅच प्लस रेफरन्स सांगड घालायची आहे. आणि PYQ बुक पाहिजे आपल्याला, घटक नियम. का? कारण आपल्याला सगळं सांगड घालून त्याला विश्लेषण अभ्यास करायचं. जर हे सर्कल आपण फॉलो केलं ना, बघा, तुमचा धुरंधर अभ्यास होईल. कसा? धुरंधर, धुवा एकदम. ओके, असा अभ्यास झाला ना तर कोण तुम्हाला हरवणार आहे मला सांगा. ओके, बघा, मी परत सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. एखादी ऑनलाईन बॅच लावायची आहे कंपल्सरी. कोणाची लावायची हे जर मला फॉलो करत असेल तर मी सांगतो, नाहीतर तुमच्या मनात जे असेल त्याची बॅच लावा, पण ऑनलाईन बॅच लावा.
ओके. आणि हो, 500 रुपयाला सगळं मिळते, 700 रुपयाला सगळं मिळते म्हणून असं कंबाईन बॅच लावू नका. कंबाईन बॅचमध्ये तुमचा फायदा होणार नाही. लिहून देतो. नंतर तुम्ही स्वतःच मला मेसेज करणार, नाही सर खरं तुम्ही बोललात, ती कंबाईन बॅचमध्ये फायदा होत नाही. ओके. कारण ते मग शिक्षकांबरोबर कॉम्प्रोमाइज करावं लागते आणि एक्सपर्ट शिक्षक जर घेतलाय तर ती कंबाईन बॅच तुम्हाला 500 रुपयाला मिळू शकत नाही. तिची मग कॉस्टिंग तुम्हाला 1000, 2000, 1500 अशा पद्धतीने होते. अलग लक्षात. तुम्ही अनुभव करून बघा. मी तुम्हाला सांगतो, जे काय सांगतो ते अनुभवाच्या बेसिसवर सांगतोय. एखादा मास्तर एक्सपर्ट असतो, तो बॅच चालू करतो, तो तुम्हाला 500-700 रुपयामध्ये बॅच देतो आणि मग आपल्याला बाकीच्या विषयांबरोबर कॉम्प्रोमाइज करावं लागते. एनिवेज तुम्हाला मी सांगतोय ते फॉलो करायचं तर करा, नाही तर सोडून द्या. बाकी माझं सांगायचं कर्तव्य मी ते सांगतो. जर मला फॉलो केलं तर मी लिहून देतो, मी शब्द देतोय, तुम्हाला चांगले मार्क येणार आणि तुम्ही स्वतः सांगणार. मला बोलायची गरजच नाही. ओके. सो अशा प्रकारे करायचं. ठीक आहे. आता आपण स्लॉट पाडूया. कसे स्लॉट पाडायचे तर बघा, 4 स्लॉट आहेत. जीकेचा स्लॉट आहे, गणिताचा स्लॉट आहे, मराठीचा स्लॉट आहे आणि इतर, असं 4 स्लॉट आपल्याला पाडायचं आहे. इतर मध्ये संकीर्ण आहे. कसं काय ते सांगतो. समजा तुम्ही सकाळी प्रॅक्टिसला गेलात. आता मी असं गृहीत धरतो की प्रत्येक जण प्रॅक्टिस करून किमान 10 वाजेपर्यंत तरी तिथे येऊन जाईल. किमान किंवा कमाल 10 पर्यंत तुम्ही लायब्ररीला पोहोचताय किंवा तुमच्या स्टडी रूम मध्ये पोहोचताय. 10 वाजता तुम्ही अभ्यास सुरू केलाच पाहिजे. आणि जे लवकर येतात त्यांच्यासाठी वेल अँड गुड, चांगलीच गोष्ट आहे. 10 वाजता तुम्ही अभ्यास सुरू केला. 10 ते 11, 12, 1 असे 3 तास तुम्ही सर्वात पहिल्या जीकेचा अभ्यास घ्यायचा आहे. ओके. बघा, आता इथून पुढे खूप महत्वाची गोष्ट आहे, समजून घ्यायचंय. आता तुम्ही जीके घेतलेलं आहे. जीके मध्ये तुम्हाला माहिती आहे का काय आहे? जीके मध्ये 3 जे विषय आहेत ना, भूगोल, इतिहास आणि विज्ञान, हे 3च विषय भरपूर मोठे आहेत. भरपूर मोठे आहेत आणि सखोल आहे आणि सर्वात जास्त वेटेज वाले आहेत. बाकी जे इतर विषय आहेत ना, ते थोडेसे सोपे आहेत, छोटे छोटे आहेत, 1-2 महिन्यात व्यवस्थित कव्हर करू शकतो. परंतु हे जे 3 विषय आहेत ना, हे 3 विषयच आपल्याला त्रासदायक आहेत. ओके. आणि खूप मोठे आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आता जुलै महिना सुरू झालेला आहे. आज 2 तारीख आहे. तर या जुलै महिन्यात तुम्ही एक महिना घेऊन तुम्ही ह्या 3 विषयाला पहिलं संपवून टाकायचं आहे. ओके. उदाहरणार्थासाठी सर्वात पहिलं मी भूगोल हा विषय घेतला. ठीक आहे. तर भूगोल जुलै महिना अख्खा मला भूगोलच घ्यायचा आहे. बघा, समजून घ्या मी काय सांगतोय. अख्खा महिना मी भूगोल घेतला. आता भूगोलामध्ये माझ्याकडे महाराष्ट्र भूगोल आहे, जगाचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, संकीर्ण भूगोल आहे, असे 4 घटक आहेत. हे 4 घटक लेक्चर मधून अभ्यास करणे, रेफरन्स मटेरियल मधून अभ्यास करणे, त्याचे PYQ विश्लेषण करणे, ह्या सगळ्यासाठी महिनाभर टाइम जाणारच. तुम्हाला असं वाटत असेल मी 10 दिवसात भूगोल संपवतो, तर तुम्ही क्वालिटी अभ्यास करणारच नाही. समजलं. आपल्याला इथे क्वालिटी अभ्यास करायचा आहे. आपल्याला वेळ मिळतोय आणि त्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे आणि सर्वात पहिला आपला अभ्यास संपून घ्यायचा आहे. कळतंय. सो भूगोल हा विषय महिनाभर घेतला, त्याला व्यवस्थित कव्हर करून घेतलं ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून, रेफरन्सच्या माध्यमातून आणि विश्लेषण घटक न्यायच्या माध्यमातून चांगला अभ्यास केल्याच्या नंतर तुमच्याकडे काय उरलं? तुमच्याकडे सिली मिस्टेक करण्यासाठी, तुमच्याकडे अजून इतर चुका करण्यासाठी काहीच उरलं नाही. कारण तुम्ही एक्सपर्ट झाले त्या विषयामध्ये महिनाभर अभ्यास करून. कळलं. मग पुढचा महिना इतिहासाचा, मग पुढचा महिना विज्ञानाचा आणि मग त्याच्यानंतर इतर संकीर्ण. कळलं. त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन आहे, त्याच्यामध्ये पॉलिटी आहे, त्याच्यामध्ये अर्थशास्त्र आहे, त्याच्यामध्ये अजून इतर काही जे जीकेचे संबंधित विषय आहेत, ते सगळे आपण 1 ते 2 महिन्यामध्ये नंतर कव्हर करू शकतो. पण हे 3 विषयाला 1-1 महिना देणं गरजेचं आहे. इतिहासामध्ये परत प्राचीन भारत आहे, मध्ययुगीन भारत आहे, आधुनिक भारत आहे, महाराष्ट्राचा भारत आहे, त्यानंतर समाज सुधारक आहे. विज्ञानामध्ये परत जैविक शास्त्र आहे, आरोग्यशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र. कळतंय. लय मोठं हे विषय, म्हणून त्याला 1-1 महिना द्या आणि चांगलं सुरळीत अभ्यास करा, क्वालिटी अभ्यास करा, क्वांटिटी नाही. ओके. तर जीकेला काय केलं, 3 तास दिलं. 3 तासामध्ये कंपल्सरी 2 तास तुम्ही व्हिडिओ पहा. ओके. व्हिडिओ पहा. व्हिडिओमध्ये एक वही घेऊन बसा. व्हिडिओ पाहत असताना तुम्ही थोडं नोट डाऊन करत चला. ओके. व्हिडिओ जर मोठी असेल तर 1.5 या स्पीडने बघा. सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करा. नुसतं घालव करायचं नाही. समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण संकल्पना समजून घेणे, इतर ऍक्टिव्हिटी समजून घेणे, यासाठीच आपण ते बॅच लावलेले आहे. बॅच 2 तास बघितलं, रेफरन्स मटेरियलची त्याच्याबरोबर सांगड घातली. हे 2 झाल्याच्या नंतर 1 तास तुम्ही काय करा, रेफरन्स मटेरियल प्लस विश्लेषण पुस्तक आहे ना, त्यांना दोघांना सांगड घाला
आणि असं करून आपल्याला तिघांची सांगड घालायची आहे. म्हणजे विश्लेषण करून आपल्याला अभ्यास करायचा आहे, तरच आपला अभ्यास एकदम जबरदस्त होणार आहे. कळते? हाच फंडा तुम्हाला गणितासाठी फॉलो करायचा आहे, हाच फंडा तुम्हाला मराठीसाठी फॉलो करायचा आहे. आलं का लक्षात? आता इथे जीके संदर्भात मी तुम्हाला शिंगारे सरांची बॅच सांगितलेली आहे. ओके, शिंगारे सरांची तुम्ही बॅच लावली किंवा तुम्हाला जी बॅच लावायची ती लावा. बॅच लावली आहे. रेफरन्स मटेरियलसाठी तुम्ही जे स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत ते, किंवा मग तात्याचा ठोकळा ते, आणि अजून एक त्याला शॉर्ट नोट्स म्हणून तुम्ही सह्याद्रीचा ठोकळा किंवा वर्दीचा राजमार्ग किंवा मग नोबेल प्रकाशनचं जे सामान्य नोबेल आहे ते घ्या. म्हणजे ह्या तीन पैकी एक. बाकी तुम्हाला तात्याचा ठोकळा किंवा मग जे स्टेट बोर्ड आहे ते पुस्तक घेतले. ओके, रेफरन्स मटेरियल झालं. आणि PYQ साठी तुम्हाला पोलीस भरती ग्रंथ हा जे घटकनिहाय प्रश्नसंच आहे तो घ्यायचा आहे. म्हणजे शिंगारे सरांची बॅच, तात्याचा ठोकळा, वर्दीचा राजमार्ग किंवा सह्याद्रीचा ठोकळा, आणि इकडे पोलीस भरती ग्रंथ, असे 3 गोष्टी हत्यार म्हणून जर वापरले तर मग बघा तुमचा अभ्यास कसा होत नाहीये. तुम्हाला का जीके मध्ये मार्क पडत नाही मी पण बघतो. अरे अभ्यास करायची पद्धत असते, हे आपण फॉलो करत नाहीयेत. आलं लक्षात? आता येऊया गणिताकडे. समजा तुम्ही 1 ते 2च्या दरम्यान जेवलात. ओके, जेवून आल्याच्या नंतर 2 वाजता गणिताला बसायचंय. 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5 असे 3 तास तुम्ही काय करणार आहे, गणिताचा स्लॉट घेणार आहे. आता ह्या गणितामध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्ही काय करताय, समजा मी तुम्हाला अमोल पाटील सरांची बॅच सांगितलेली आहे ती लावायची आहे, किंवा मग त्याच्यानंतर तुम्हाला जी बॅच लावायची ती बॅच लावा. अमोल पाटील सरांची बॅच लावली, रेफरन्ससाठी नितीन महाले सरांचं पुस्तक वापरलं, त्यानंतर परत घटकनिहायसाठी पोलीस भरती ग्रंथ आहे. या तिघांची सांगड घालायची. सरासरीचे टॉपिक बघितले, समजून घेतले, संकल्पना, ट्रिक, सगळ्या गोष्टी. त्यानंतर तुम्ही नितीन महाले सरांचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये एकूण 10 ते 15 टाइप्स आहेत, ते टाइप्सची प्रॅक्टिस केली. त्यानंतर मग ह्याच्यावर एकूण 200-300 प्रश्न तुम्हाला घटकनिहायमध्ये मिळतील, ते अभ्यास करा. बघा का तो टॉपिक तुमचा एक्सपर्ट होत नाहीये. कळतंय? आणि जे काय उरते त्याला गोल करा आणि अमोल पाटील सरांना विचारा. अमोल पाटील सर तुम्हाला मार्गदर्शन करतील. कळलं? मी त्यांना सांगितलेलं आहे, आपले डिअर पोलिसांनी जर बॅच लावली असेल आणि त्यांना काय अडत असेल तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा. ते म्हटले येस नक्कीच आपण करूया. तर जर असं असेल तर मग आपल्याला अडलेले प्रश्न पण सॉल्व्ह होतात ना. कळलं का? मग काही राहतच नाही का, मग तुम्ही एक्सपर्ट होणार नाही. सेम मराठीच आहे. परत तुम्ही 1 तास ब्रेक घेतला 5च्या नंतर. ओके, थोडंसं चहा बी पियाला, थोडंसं खेळ खेळला किंवा थोडंसं योगा केला. परत 6 वाजता बसायचं. 6 ते 8 वाजेपर्यंत तुम्ही मराठी विषय घ्या. मराठी विषयामध्ये मी तुम्हाला शिवसरांची बॅच सांगितलेली आहे. त्यानंतर तुम्हाला ज्यांची बॅच लावायची त्यांची लावा. बॅच घेतली रेफरन्स मटेरियलसाठी बाळासाहेब शिंदे, त्यानंतर पोलीस भरती ग्रंथ. बॅच मधून एखादा टॉपिक आपण अभ्यासला, उदाहरणार्थ आपण प्रयोग घेतला, प्रयोगमध्ये कर्तरी कर्मणी भावे प्रयोग आपण अभ्यास करून घेतला. रेफरन्स मटेरियल मध्ये वाचून त्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जे पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहेत ते त्याच्याबरोबर सांगड घातले. मराठीचा एक सुद्धा मार्क इथे तिथे हलणार नाही. मराठी आणि गणित हे विषय असे आहेत की त्यांना लिमिटेड आहेत सोर्स, तेवढाच सोर्स वापरा आणि एक्सपर्ट व्हा. कळलं? जीके थोडंसं लांबट होते, परंतु मराठी आणि गणित हे तेवढंच आहे, तेवढंच करा आणि एक्सपर्ट व्हा, चांगले मार्क घ्या. कळलं? तर अशा प्रकारे आपल्याला 3 विषय घ्यायचे. आता जो शेवटचा स्लॉट आहे, संकीर्ण स्लॉट, यामध्ये तुम्ही टेस्ट सिरीज लावायची आहे, यामध्ये तुम्ही रिव्हिजन करायचं आहे, यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे, यामध्ये तुम्ही दिवसभर जे काय वाचलेलं आहे त्याचा तुम्हाला फॉलोअप घ्यायचा आहे, किंवा उद्या काय करायचंय त्याचा एक फॉलोअप घ्यायचा आहे. मी तर म्हणेन की तुम्ही टेस्ट लावलेली बरी. टेलिग्रामवर तुम्हाला खूप चांगले चांगले मोफतरित्या टेस्ट मिळते. आपण देखील एकदम कमी दरात तुमच्यासाठी टेस्ट सिरीज सुरू केलेले आहे, डिअर पोलीस टेस्ट सिरीज. ओके, तुम्हाला 2 महिन्यात आपण एकूण 15 टेस्ट सिरीज देऊ आणि ही प्रक्रिया पुढे पुढे चालत राहील. ओके, असं तुम्ही टेस्ट लावा. टेस्ट क्वालिटी असले तर अजून बेस्ट, अजून आपलं सुधारणा होते. आणि टेस्ट का लावायची तुम्हाला सांगतो. टेस्टमध्ये काय होते, समजा तुमचं अभ्यास 80% झालेला आहे, तुम्हाला 80 स्कोर पडतोय, त्यानंतर मग जे 20 प्रश्न जात आहेत ना ते कुठे जात आहेत ते तुम्ही लिहून ठेवले किंवा त्यांचं तुम्ही लक्षात ठेवलं की बाबा हे 20 प्रश्न माझे असे जात आहेत, आणि मग तेच तुम्ही बॅचमध्ये किंवा रेफरन्स मटेरियलमध्ये किंवा विश्लेषणमध्ये जर बघितलं ना, मला सांगा मग तुमच्याकडे राहतंय काय. 80 मार्क तुम्हाला टेस्टमध्ये येतात, 20 जे चुकतायत त्याच्यावर तुम्ही काम करतायत, मग राहिलं काय. एखाद दुसरा इकडे तिकडे नवीन येऊ शकतो इथला तिथला,
तो सोडून द्या. 95 तरी घेणार, मी तरी 85 प्लसच सांगतोय. कळलं का? सो अशा प्रकारे अभ्यासाची पद्धत आहे, दिशा आहे, या सगळ्या गोष्टी फॉलो करा. आणि मी लिहून देतो, जो कोणी हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि हे आता फॉलो करणार असेल, तर तो 100% येणाऱ्या भरतीमध्ये लेखीमध्ये एक्सपर्ट होणार आहे, चांगले मार्क घेणार आहे आणि यशस्वी होणार आहे, वर्दी घालणार आहे 100%. लास्ट टाइम पण मी बोललेलो, बरेच लोक यशस्वी झाले, यंदा पण बोलतोय बरेच लोक यशस्वी होतील. फक्त तुम्हाला एकच काम करायचं, डिअर पोलीस जे काही सांगतंय ते फक्त फॉलो करायचं आहे. बॅच संदर्भात सांगतोय, ज्यांना कोणाला बॅच लावायची आहे, 1550 मध्ये आपल्या तिन्ही बॅच उपलब्ध होत आहेत आपल्या डिअर पोलीस मित्रांसाठी. सो बॅच तुम्ही लावायचं असेल तर हा नंबर जो दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करा. बॅच कंपल्सरी लावा मित्रांनो, कोणाचेही लावू द्या. मी सांगतोय तेच बॅच लावायची गरज नाही, तुम्हाला जी वाटते ना ती लावा, फक्त क्वालिटी लावा. असं नाही की बाबा कोणतरी स्वस्तात देतोय सगळं लावू, असं करू नका. क्वालिटी बरोबर कॉम्प्रोमाइज करू नका. ओके, अशा प्रकारे अभ्यास करा आणि बघा. काहीही अडत असेल, कमेंट बॉक्स उघडा आहे, एक मेसेज टाकून द्या. थँक्यू. जय हिंद.